बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब, राज्याचे माजी ऊर्जा मंत्री सुनील तटकरे साहेब, विद्यमान राज्यमंत्री योगेशजी कदम, विद्यमान आमदार शेखरजी निकम, किरण भैया सामंत, निरंजन डावखरे आणि आमचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीओ आणि सर्व प्रशासनातले अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधी हे ऑनलाईन उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक पार पडली. सांगताना मला पालकमंत्री म्हणून आनंद आहे की लोकसंख्येच्या प्रमाणे 311 कोटी रुपयाचा हा नियोजन मंडळाचा आराखडा असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा असतील, यांच्यामुळे यावर्षीचा आमचा आराखडा हा 406 कोटीवर गेलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही जे काही पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यातले 100% निधी हा खर्च झाला आहे. नवीन प्रकल्प जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माझ्या महिला भगिनींसाठी आम्ही जो निर्णय घेतला आहे तो HPV लस जी आहे, जी कॅन्सरच्या व्हायरसपासून वाचवते, तर अशा 1 लाख महिला भगिनींना ही लस देण्याचा निर्णय आज आम्ही जिल्हा नियोजन मंडळामध्ये घेतला. आणि त्याचबरोबर कॅन्सर डिटेक्शनची व्हॅन ही आरोग्य विभागाची असली पाहिजे, यावर देखील आमच्या सगळ्यांचं एकमत झालं आणि ते देखील व्हॅन, मॅमोग्राफी मॅन ही रत्नागिरीमध्ये घेण्याचा आम्ही आज तत्वतः निर्णय घेतला आणि त्याला पैसे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. नियोजन मंडळाचे अनेक जे विषय मागच्या बैठकीमध्ये चर्चेले होते ते देखील आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केलेत. त्याच्यामध्ये वाशिष्ठीचा गाळ काढण्याचा विषय असेल, अर्जुना नदी, कोदवली या नद्यांचा गाळ काढण्याचा प्रश्न असेल, किंवा आता नव्यानं नाम फाउंडेशन सारख्या संस्थेला घेऊन गाळ काढण्याची कामं सुरू करण्याचा प्रश्न असेल, हे आम्ही 100% मार्गी लावलेली कामं आज याच्यामध्ये चर्चा झाली. कशा पद्धतीनं बेरोजगारी दूर करणार आहोत याच्यावर देखील DPCमध्ये चर्चा झाली. नवीन प्रकल्प कशा पद्धतीने येत आहेत ती देखील चर्चा झाली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं टार्गेट आम्ही 120% पूर्ण केलंय, ती देखील सकारात्मक चर्चा झाली. ओव्हरऑल 406 कोटीचा आराखडा कसा असावा आणि त्या निधीचं वितरण कसं करावं यावर देखील सगळ्यांनी आपली मतं मांडली. आणि आजच्या बैठकीचा जो गाभा होता तो म्हणजे जिल्ह्यामध्ये आरोग्याची व्यवस्था ही आहे त्याच्यापेक्षा सक्षम करणं. ज्या पूर्वी ॲम्ब्युलन्स दिलेल्या होत्या त्यांची माहिती घेऊन त्यांना जर अजून नव्यानं ॲम्ब्युलन्स पाहिजे असतील त्या उपलब्ध करून देणं. रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे चालू आहे तर त्याला अजून अपग्रेड करणं. आणि करोनाच्या कालावधीमध्ये आपण जी काही यंत्रणा इथं उभी केली होती ती यंत्रणा नक्की कुठे आहे या ना, त्याचा शोध घेऊन भविष्यामध्ये त्याचा उपयोग आरोग्य यंत्रणेसाठी कशा पद्धतीनं करता येईल याचा देखील विचार आम्ही आजच्या बैठकीमध्ये केला. त्यानंतर आमची डोंगरी विकासाची बैठक झाली. तो देखील आमदारांचा जो अधिकार आहे तो आमदारांना द्यायचा निर्णय आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे. तिसरी बैठक आमची खरीप हंगामाची झाली. खत कशा पद्धतीनं अवेलेबल आहे. आपण मागच्या DPCमध्ये जो निर्णय घेतला होता की खैराची झाडं या शेतकऱ्यांना, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जो आम्ही वर्षभरापूर्वी निर्णय घेतला होता त्यातून सुमारे 5 लाख खैराची झाडं आता ही तयार झालेली आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला किती वाटायची याच्यावर आम्ही चर्चा करून त्याचं देखील वाटप आम्ही सुरू करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीवर अतिशय महत्त्वाच्या चर्चा आज नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये झाल्या. आणि मी मुद्दामच DHO साहेबांना इथं बोलवलंय की त्यांच्याकडनं आपण जर ही माहिती घेतली की HPV जी आपण लस देणार आहोत ती आम्ही कशा पद्धतीने देणार आहोत आणि त्याचा फायदा महिला भगिनींना कसा होणार आहे हे DHO साहेब 1-2 मिनिटात सांगतील. सर्वांना नमस्कार.
आपण जी HPV लस जी देणार आहोत ती सर्वायकल कॅन्सरला प्रोटेक्शन होण्याकरता या सगळ्या ज्या मुली आहेत ह्या आपल्याला शालेय शिक्षणाच्या वर्गांमध्ये आपल्याला मिळतात 5वी 7वी. त्याच्यामुळे ते मोहीम राबवायला आपल्याला अवघड होणार नाही. आणि त्याच्यानंतर पुढच्या 50,000 कसं द्यायचं त्याचा देखील आम्ही प्लॅन तयार करणार आहोत. परंतु मला असं वाटतं की असा निर्णय घेणारा रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे. आणि हे मला महत्त्वाचं सांगायचं की या सगळ्यामध्ये DPCच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं आणि म्हणूनच हा अभिनव कार्यक्रम आपण हेल्थच्या दृष्टीनं रत्नागिरीमध्ये सुरू करू शकतो. याच्यामध्ये 1200 रुपयाला ही लस आहे. तर पहिले 5,000 किती 50,000चा जरी टप्पा धरला तरी 6 कोटी रुपये झाले. सर एक मिनिट, आपण आता म्हणाला की आरोग्य यंत्रणा आपण सक्षम करणार आहात, पण NRHMच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अजूनही पगार झालेले आहेत, त्यांनी कसं काम करायचं? कारण त्यांनी त्यांची नाही, NRHMच्या संदर्भामध्ये कालच मला ज्यावेळी ही सगळी मंडळी भेटली त्यावेळी मी त्यांच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केलेला आहे. काही अडचणीमुळे पगार झाले नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु पगाराची सिस्टीम ही स्टेट गव्हर्नमेंटकडनं होते, त्याच्याशी मी स्वतः चर्चा करतोय. त्याच्यातनं आपल्याला आउटपुट नक्की मिळेल. पण आजचे जे निर्णय झाले ते जिल्हा स्तरावरचे निर्णय झाले. जिल्हा स्तराच्या निधीचा जो विनियोग आहे तो कशा पद्धतीने विनियोग करायचा या संदर्भात सांगोपांग चर्चा झाली. कोरोनाच्या बाबतीतला आढावा घ्यायचा म्हणजे नेमकं मागच्या नाही, नाही अजिबात नाही. आरोग्याची सुविधा सुधारत असताना जर त्याच्यातली काही यंत्रणा शिल्लक असेल तर ती ग्रामीण भागापर्यंत अजून आम्ही नेऊन पोहोचवू शकतो. त्यावेळी घेतलेले अत्याधुनिक बेड्स असतील, त्यावेळी घेतलेले व्हेंटिलेटर्स असतील, त्यावेळी घेतलेले अजून काही इक्विपमेंट्स असतील, तर ॲम्ब्युलन्सेस असतील, हे आता आपण ठीक आहे PSC सेंटरपर्यंत नेतो. पण त्याच्यातली यंत्रणा जर पडून असेल किंवा कुठं असेल तर ती आपण ग्रामपातळीवर नेऊ शकतो. म्हणून आपण रिव्ह्यू घेतोय. 108 ॲम्ब्युलन्स जिल्ह्याच्या बाहेर न्यायला सुद्धा आता आम्ही निर्णय घेतला आज. 108ची ॲम्ब्युलन्स ही आपल्याला खरं अडचण नव्हती. आपली ॲम्ब्युलन्स ही कोल्हापूरपर्यंत आपण सांगितल्यानंतर जायची, परंतु ती सांगितल्यानंतर जायची. त्याला आपण आता धोरणात्मक रूप आणलंय. त्याच्यामुळं मंडणगडवरनं पनवेलला जरी जायचं असेल तर 108ची गाडी आता जाऊ शकते असे निर्देश जिल्हाधिकारी आता सगळ्या आरोग्य यंत्रणेला देणार आहेत. वासिष्ठीचा काळ पैसे गेल्या वेळेस किती आणि आता किती खर्च झाल्यावर इंधन त्यांनी यांत्रिक विभागाला द्यायचे, तुम्ही पैसे वासिष्ठीसाठी मी खरं कौतुक शेखर निकम सरांचं करतो. त्यांच्या पुढाकारानं मागच्या वेळी कोट्यवधी रुपयाचा निधी आला, यावेळी देखील 7.5 कोटी रुपये आलेले आहेत. त्याचं काम नाम फाउंडेशन आणि संबंधित यंत्रणा ही काम करते. उद्या मी चिपळूणमध्ये आहे, मी देखील सरांबरोबर त्याचा आढावा घेणार आहे. सर, गेल्या 2 वर्षात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील लोकांना पैसे मिळालेले नाही. छोटे छोटे नुकसान झालेले असेल पावसामुळे. 2 वर्ष निधीच नाही आला. नाही, काही निधी आला नव्हता, परंतु आता आलेला आहे. उदाहरणार्थ चांदेराईच्या दुकानदारांना पैसे आले नव्हते, ते आता आलेले आहेत, ते आपण वाटप केलेलं आहे. काही ठिकाणी अजून यायची बाकी आहेत, पण त्याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी स्वतः करतायत. त्यांचे पैसे नक्की मिळणार आहेत, त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. BSNLचा आढावा घेतला, थोडा समज देखील दिला. कारण BSNLच्या अधिकाऱ्यांना असं वाटायचं की ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी असल्यामुळं स्टेट गव्हर्नमेंटच्या कुठच्याही विकासाच्या कामामध्ये आपण उपस्थित राहायचं नाही अशी त्यांची एक भावना होती. परंतु नव्यानं रुजू झालेल्या ज्या मॅडम आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः इथं येऊन सांगितलं. ठीक आहे, त्यांनी कारणं विविध सांगितली, ते शेवटी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना सपोर्ट करणार, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण एक महिला अधिकारी म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं इनिशिएटिव्ह घेतला आहे BSNLमध्ये, आम्ही सगळे मिळून त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर त्यांनी काम केलं तर 3 महिन्यामध्ये BSNLची कनेक्टिव्हिटी आपल्याला आवश्यक आहे जिथे पोहोचण्यामध्ये मदत होईल. बेरोजगारी दूर करण्याच्या संदर्भातली चर्चा बेरोजगारी दूर करण्याची चर्चा म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं किती आम्ही लाभार्थी तयार केले, किती रोजगार निर्माण करून दिला. VIT सेमीकंडक्टरची जी कंपनी येते त्याच्यातनं किती रोजगार निर्माण होणार आहे. धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधनं किती रोजगार निर्माण होणार आहे. निबेनच्या डिफेन्स कंपनीमधनं किती रोजगार निर्माण होणार आहे. या सगळ्याचा कोको कोलामधनं किती निर्माण होणार आहे, या सगळ्याची माहिती आज आम्ही घेतली आणि या माहितीवर सगळे सभासद समाधानी. या सगळ्याचा मिळून किमान 20 ते 25 हजार मुला-मुलींना रोजगार मिळायला काय हरकत नाही. सर, काही 2 दिवसापूर्वी भजनी बुवांचं एक मंडळ होतं, ते पतित पावन मंदिरात भजन करण्यासाठी गेलेले असताना तिथे ॲडव्होकेट बाबा बरोडेकर यांनी अटकाव केला असं यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली आहे आणि 3 तारखेला आता ते मोर्चा काढणार आहेत या संदर्भात.
या संदर्भामध्ये मी स्वतः बाबासाहेब परुळेकरांची चर्चा केली, उन्मेष शिंदेंची चर्चा केली आणि माझे मित्र राजू किरांची देखील चर्चा केली. मी तिघांनाही सांगितलेलं आहे की पतित पावन मंदिराचा इतिहास हा आपल्या सगळ्यांच्या पलीकडचा आहे. त्याच्यामुळे ज्या काही इतिहासामध्ये चुका झालेल्या आहेत पुस्तकामध्ये त्या दुरुस्त करण्याची विनंती आपण शालेय शिक्षण मंत्र्यांना केलेली आहे किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. परंतु पतित पावन मंदिराच्या निमित्ताने या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या रत्नागिरीच्या दृष्टीनं किती योग्य आहेत हे मी विचारल्यानंतर दोन्ही बाजूनी समन्वयाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज मी राजेंद्र कीर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भेटणार आहेत. या दोघांना मी भेटलेला, दोघांनी गैरसमज दूर केले पाहिजेत. या भजनाच्या संदर्भामध्ये देखील बाबा परुळेकरांची माझी चर्चा झालेली आहे. त्यांनी मला असं सांगितलं हे गैरसमजातनं झालेलं आहे, मी असं कोणालाही बाजूला केलेलं नाही आणि जर तसं काय कोणाला वाटत असेल तर मी त्यांच्यासमोर येऊन सांगायला तयार आहे. परंतु गैरसमजातनं काय होऊ नये. पतित पावन मंदिराला एक फार मोठा इतिहास आहे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं. की या संस्थेमध्ये भजन याच्या पुढे का होणार, त्याच्या व्यवस्थापनावरती ताण पडतो, त्यामुळे याच्या पुढे आम्ही भजन हे करणार. हे कसं आहे की थोडंफार आपण कोकणातले आहोत, विशेषतः रत्नागिरीतले आहोत, त्याच्यामुळं कदाचित दोन्ही बाजूनी इगो झाला असेल, पण तो पतित पावन मंदिरासाठी दोघांनी सोडला पाहिजे. पतित पावन मंदिर ही एक भागोजी शेठ किरांची फार मोठी असेट आहे रत्नागिरीसाठी. ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याला इतिहास आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कशा पद्धतीनं भागोजी शेठ किरांना विनंती केली आणि त्याच्यातनं ते उभं राहिलं, त्याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून ज्याचा वारसा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे, ज्याचा वारसा दानशूर भागोजी शेठ किरांचा आहे, अशा वास्तूमध्ये कुठे वादविवाद होऊ नये हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं मत आहे. असा वाद सुरू झालाय भंडारी की ब्राह्मण, कारण ते जे पतित पावन मंदिर बांधलेलं आहे ते भागोजी किरांनी बांधलेलं आहे, भंडारी समाजाचे नेते असं मानतात आणि त्याच्यावरनं राजकारण केलं. जलजीवन मिशनमध्ये 95 योजना ज्या 50 लाखाच्या आतल्या होत्या त्यांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. 50 लाखाच्या वरच्या आहेत त्या आता मंत्री महोदयांना आम्ही विनंती केली आणि जलजीवनमध्ये देखील ज्या ठिकाणी बोगस कामं सुरू असतील त्या ठिकाणी चौकशी करावी असे निर्देश आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. हायकोर्टातून आदेश आले, नोटीस आली आहे की रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची एक तक्रार दाखल केली आहे न्यायालयात आणि संबंधित अधिकारी आणि यांचे जबाब सुरू झालेत का अँटी करप्शनच्या मार्फत? एक लक्षात घ्या की कोणालाही उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे, कोणालाही उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे आणि सन्माननीय न्यायालयाला आम्हाला निर्देश देण्याचे अधिकार आहेत. ज्या केसमध्ये अशा पद्धतीचे निर्देश आले असतील त्याच्यावर जी काही यंत्रणा रिप्लाय देणार आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देईल. काही माजी नगरसेवकांना देखील नोटिसेस आलेल्या आहेत एका आरक्षणाच्या बाबतीतल्या, तर त्याची देखील उत्तरं ती यंत्रणा देईल ना. त्याच्यामुळं नोटीस आली म्हणजे ज्याला नोटीस आली तो भ्रष्टाचारीच आहे असं समजण्याचं काही कारण नाही. आम्ही आमचं म्हणणं, ज्या लोकांचं कोणाचं म्हणणं आहे, प्रशासनाचं म्हणणं आहे, ते हायकोर्टामध्ये मांडल्यानंतर हायकोर्ट जो काही त्याच्यामध्ये निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. सर, रत्नागिरी जिल्ह्याचा आपण पालकमंत्री आहेत, जलजीवनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे की नाही प्रथम दर्शन घ्यावं. जलजीवनमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही, परंतु आम्ही सुमोटो असं सांगितलं की जर लोकांच्या त्याच्यामध्ये शंका असतील तर त्याचा तपास यंत्रणेनं करावा. अंमली पदार्थाची मोहीम तुम्ही आपण दिली सूचना पोलीस विभागाने जरा जोरदार राबवली. जोरदार अंमली पदार्थ राबवली की नाही? राबवली, जोरदार राबवली. पण रोज सर मिळतात रत्नागिरी. अरे मासू दे ना, राबवतात ना. आता रोज मिळतात तर सोडून द्यायचे का, हा पण प्रश्न आहे ना. अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये तुमच्याच सगळ्यांच्या सहकार्यानं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं पब्लिसिटी केली, प्रसिद्धी केली ह्या प्रकल्पाची, मी ह्याला प्रकल्प म्हणतो कारण 90 दिवसाचा हा प्रकल्प आम्ही जाहीर केलेला आहे की आता आम्ही विचारलं, अनेक प्रांतांकडनं पण रिव्ह्यू घेतला की तुमच्याकडे बाबा अंमली पदार्थाच्या तडीपारासाठी आलेला प्रकल्प नाही, तो काय तो अर्ज आहे, प्रस्ताव, तो तुम्ही का मान्य केला नाही, त्याची आम्ही उत्तरं घेतली. त्याच्यावर क्लॅरिफिकेशन त्यांनी SP साहेबांना, जिल्हाधिकाऱ्यांना मला दिलं. त्याच्यामुळं एक निश्चित आहे की अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये कोणीही कॉम्प्रोमाइज करणार नाही. जे कोण हे वाईट कृत्य करतायत त्यांना दंडापर्यंत आपण पोहोचवणार, शिक्षेपर्यंत आपण पोहोचवणार. माझ्याकडे एक यादी दिलेली आहे की 35,000 मंडणगड, 1,00,000 चिपळूण, गुहागर 20,000, संगमेश्वर 1,00,000, खानू 25,000, गव्हाणे 80,000 आणि केळवडे तालुका राजापूर 10,000 अशी आमच्याकडे 3,70,000 खैराची झाडं तयार आहेत. आता ते किती शेतकऱ्यांना द्यायची हे आम्ही नियोजन करून पुढची कार्यवाही करणार आहोत. आंबा पर्यटन महोत्सवाचं काय आयोजन?
आहे ना 10, 11, 12 तारखेला कृषी पर्यटन आणि आंबा महोत्सव असा एकत्र आपण करतोय. जागा निश्चित व्हायची आहे मे मध्ये. जून मध्ये कसं करणार? सर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाळूचे लिलाव लागलेले नाहीत. इतर जिल्ह्यांमध्ये ते लिलाव लागले. वाळूचं धोरण माझ्या माहितीप्रमाणे 15 दिवसापूर्वी जाहीर झालं. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लिलावाची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे. लिलाव नक्की होतील आणि लिलावाच्या नंतर वाळूचं प्रमाण जे अतिशय कमतरता जिल्ह्यामध्ये भासत होती, उदाहरणार्थ इंदिरा आवासची घरं होती, पंतप्रधान आवासची घरं होती, त्यांना देखील आता मुबलक वाळू मिळेल. पण हे आता किती महिना साधारणपणे मिळणार? कारण गव्हर्नमेंट GR आला होता अगोदर, त्याची implementation आता 15 दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये झालं. 8 एप्रिल 24 एप्रिलला त्याचं हे आलं. तेच ना, 24 एप्रिल परवानगी 24 एप्रिलला परवानगा द्या असं पत्र आलं. आज तारीख आता बघा. तसं ते ड्रेजिंग मधून वाळू जी काढून ठेवली त्याला चिपळूण पट्ट्यामध्ये, ती काही लोकांना द्यायची की नाही द्यायची? सांगितलं ती माहिती घेऊन आम्ही ती तशीच आहे आणि परत ते लिलाव या भागामध्ये करावं सर्व- नाही, त्याच्याबद्दल काढलेली जी वाळू आहे ती वाळूचं काय करायचं ह्याचा निर्णय देखील जिल्हाधिकारी घेतील. त्याचा लिलाव करायचा कसं करायचं ते नियमात काय बसते ते सगळं जिल्हाधिकारी बघतील. ते योग्य तो निर्णय घेतील. आपल्याला घरकुलांना गरज आहे साहेब वाळू. मी आता तेच बोललो. ओके, धन्यवाद. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं होतं किंवा मी दिलं होतं का, असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, अजितदादांनी काय म्हटलं याचं उत्तर अजितदादाच देऊ शकतात ना. सरकार म्हणून नाही, सरकार नाही. कसं असतं की त्यांनी स्टेटमेंट केली की सरकार म्हणून माझं उत्तर मागावं, ही पण पद्धत बरोबर नाही. पण मला असं वाटतं की महिला भगिनींच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शासन नक्की सहानुभूतीपूर्वक विचार करेल. एकतर 2100 रुपये देण्याचा प्रश्न जो आहे तो कायमस्वरूपी विचारला जातो, त्याच्यावर देखील वर्किंग चालू आहे. आणि ज्यावेळी निर्णय घ्यायची वेळ येईल त्यावेळी महाराष्ट्र सरकार नक्की निर्णय घेईल. जिल्हा रुग्णालयामध्ये MRI मशीन जेव्हा अगोदर जिल्हा रुग्णालयामध्ये मागितलं होतं, पण मेडिकल कॉलेज असोसिएशनवाल्यांच्या डीन म्हणाली की आमचं येणार आहे, तो पण थांबा. त्या 2 वादामध्ये साहेब MRI ऑर्डर झालेली आहे पण MRI मशीन येत नाही. तो वाद मी काल अतिशय चांगल्या भाषेमध्ये मिटवलेला आहे. हेल्थचे डेप्युटी डायरेक्टर हे रत्नागिरीमध्ये मी काल बोलवलेले होते. त्यांच्याबरोबर डीनची, CS ची आणि सगळ्या यंत्रणेची आमची चर्चा झाली. त्यांना योग्य तो समज दिलेला आहे. तुमच्या श्रेयवादामुळं किंवा तुमच्या मी कोण मोठा आणि मी कोण छोटा ह्याच्या वादामध्ये पेशंट भरडता कामा नयेत या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये सुधारणा जर झाली नाही तर त्याचा रिपोर्ट कलेक्टर CS ना कळवतील असं देखील सांगण्यात आलं. CS म्हणजे चीफ सेक्रेटरी. ठाकरे गटाचे जे मित्राचे पुन्हा नवे मित्र होणार असं प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केलेलं आहे. पक्षप्रवेशात पुन्हा वावड्या उठलेल्या आहेत. आता बघा, प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये हे बोलले, मी आहे रत्नागिरीमध्ये. आपण असं करू, स्पीकर फोनवरनं प्रताप सरनाईक साहेबांना फोन लावू आणि ते असं का बोलले त्यांना विचारू. मला काहीच माहित नाही. याचं उत्तर प्रताप सरनाईक साहेब चांगलं देऊ शकतात. संभाजी स्मारकाच्या संदर्भात कुठल्या निर्णय? संभाजी स्मारक 100% करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तर अर्थमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका अशी घेतलेली आहे की त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे द्यायला सरकार तयार आहे. दुसरी एक अगोदरची महत्त्वाची गोष्ट सांगतो की योगेश कदमाने देखील त्याच्यामध्ये पाठपुरावा केलेला आहे. आणि ऑलरेडी 5 कोटी रुपये हे संभाजी मार्गासाठी शेखर निकम सर बरोबर ना सरांच्या मतदारसंघामध्ये ऑलरेडी मंजूर झालेले आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की परवा जो अजितदादांचा दौरा झाला तो आमच्यासाठी अतिशय लाभदायक आहे. संभाजी स्मारकाबरोबर तिथे असणारा सगळा ऐतिहासिक पट्टा देखील तिथे डेव्हलप होणार आहे. तिथली मंदिरं जी 29 मंदिरं आहेत ना सर, मंदिरं खूप आहेत, पण तिथल्या परिसरातली जी 29 मंदिरं आहेत त्याचा देखील जीर्णोद्धार कर्णेश्वर मंदिरासकट पैसे दिले, परवा दिलं. तिथे काम पण सुरू आहे. तर सगळा तो जो परिसर आहे हा पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पातळीवर गेला पाहिजे आणि जगाला छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख पटली पाहिजे. यासाठी लागेल तेवढा पैसा देऊ अशा पद्धतीचं अभिवाचन माननीय अजितदादांनी दिलेलं आहे. आता ते 5 एकरमध्ये सुरुवातीला अधिक 5 एकरमध्ये करणार आहेत की काय पूर्ण? नाही, याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत की एक तर असं आहे की जो वाडा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच बांधला पाहिजे. जी वास्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर बांधली त्याला ऐतिहासिक वारसा आहे. जी मंदिरं आहेत त्याच ठिकाणी बांधला पाहिजे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पालकमंत्री म्हणून सगळ्यांशी मी चर्चा केलेली आहे, पुन्हा एकदा करणार आहे आणि
पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये देखील ही छत्रपती संभाजी महाराजांची स्मारकाची जी संकल्पना आहे ही पूर्णत्वाला जाऊ शकते. पहिल्या टप्प्यामध्ये 5 एकर. सर तिथे स्थानिक लोक आहेत त्यांचं काही त्यांना स्थानिक लोकांच्या बाबतीमध्ये योग्य तो सगळे त्यांच्या दृष्टीनं फायद्याचे निर्णय घेण्याचे निर्णय म्हणजे त्यांचं स्थलांतर करावं लागेल का? पुनर्वसन करणार. तिकडनं जो मागचा जो ब्रिज वगैरे तो ब्रिज पण करणार. ओके. सगळं करणार साहेब. मधमाशा पण हे